नमस्कार, मी सौरभ कोरटकर. महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बाबाजानी दुर्राणी यांचा मुलगा जयंत पाटलांच्या कार्यक्रमात दाखल झालाय. बाबाजानी दुर्राणींना पाथरीतून उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे. काल जयंत पाटील आणि बाबाजानी दुर्राणी यांच्यात भेट झाली. आज जयंत पाटलांच्या उपस्थितीत शरद पवार गटाच्या बैठकीत आमदार दुर्राणी यांच्या समर्थकांची एंट्री सुद्धा बघायला मिळाली. बाबाजानी दुर्राणी हे अजित पवार गटात आहेत, पण त्यांचा मुलगा मात्र शरद पवार गटांच्या मेळाव्यात दिसतोय. यापूर्वी असाच काहीसा प्रकार नरहरी झिरवळ यांच्यासोबत सुद्धा घडला होता. ते स्वतः अजित पवार गटात आहेत, पण त्यांचा मुलगा मात्र शरद पवारांच्या मेळाव्यात दिसला होता. पवार साहेब आमच्या हृदयात काली होते, आजही आहे आणि भविष्यात राहणार. साहेब आम्हाला 2099ला जे आहे तिकीट पवार साहेबांमुळे आम्हाला त्या ठिकाणी तिकीट भेटलं. 2004ला त्या ठिकाणी साहेब 2004ला पुन्हा तिकीट भेटलं. आम्ही त्या ठिकाणी निवडून आलो. मग 2 वेळेस पवार साहेबांनी आम्हाला विधान परिषदवर पाठविलं. साहेब आम्ही पवार साहेबांचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आम्ही आमच्या आयुष्यात घडलो हे आमची सर्वसामान्य जनता आणि पवार साहेब पक्षामुळे आज आम्ही जे काही आहोत ते पक्षामुळे आहोत, पवार साहेबांमुळे आहोत. पवार साहेबांनी जे काही आम्हाला दिलं भरभरून पवार साहेबांनी आम्हाला प्रेम दिलं. आम्ही 1-1.5 वर्ष तरानी जरी एखाद्या ठिकाणी गेलो असलो तर मनाने आम्ही इथंच आहे, आम्ही कुठे गेलो नाही. साहेब मला एवढंच म्हणायचं आहे की पक्षाचे जे आहे आदेश सर्व पर्याय शेवटचे आहे. तुम्ही आमचा विचार करा. एक सर्व धर्मीय नेता म्हणून या ठिकाणी तुम्ही आमचा विचार करा. एक अल्पसंख्याक नेता म्हणून तुम्ही आमच्या या ठिकाणी विचार करा. आणि साहेब आम्ही हे जे तुम्हाला जगाचे मागायलो हे फक्त लढण्यासाठी नाही पण जिंकण्यासाठी या ठिकाणी मागायलो. आम्हाला साहेब तुम्ही एक संधी आम्हाला द्या. आम्ही जिंकल्याशिवाय तुम्हाला तोड सुद्धा दाखवणार नाही. आणि साहेब ही मागच्या वेळेस आपण ही जी जागा आहे काँग्रेस आपण विधान परिषदवर होतो म्हणून ही जागा आपण त्या ठिकाणी काँग्रेसला सोडली होती. पण भविष्यात साहेब तुम्ही आम्हाला संधी द्या. आणि चर्चा पुढच्या आठवड्यात सुरू होतील त्यावेळी तुम्ही जी सांगितलेली भूमिका आहे ती मांडायचं काम आम्ही करू. आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण तुमची ओळख तुम्ही मला करून देण्याची गरज नाही. तुमची ताकद काय आहे सगळं मला माहिती आहे. तुम्ही आता जे मुद्दे मांडले रात्री देखील मी जेवायला आल्यावर जेवणही चांगलं झालेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यावर काही जास्त भाष्य करायला नको. मित्रपक्षांशी आपल्याला याबद्दल बोलायचं आहे त्यामुळे शब्दाने शब्द वाढतो. त्यामुळे आपल्या सगळ्यांची मी आभार मानतो आणि शांततेत खाली गेल्यानंतर जिंतूर विधानसभा मतदारसंघाने इथे येऊन बसावं. महाविकास आणखी माहिती याबद्दल घेऊयात. आपले प्रतिनिधी नजीम खान आता आपल्या सोबत आहेत. नजीम, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत?